चला म्हणजे एकंदरीत सावीमुळं अजून 3 पोरांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागणार. लोकांचं काय, त्या रस्त्यावरच्या पोरांचं भविष्य मार्गी लागलं म्हणजे झालं. माझ्या अथर्वच्या शिक्षणाचं आणि भविष्याचं कोणालाच काही पडलेलं नाही. सावी, तुमच्या त्या पॉडकास्टचं कुठपर्यंत आलंय? चालू आहे भाऊ. आत्ताच एक स्टुडिओ बघून आलो आम्ही, पण तो ना जरा आमच्या गरजेपेक्षा जरा जास्तच मोठा आहे. मग आता स्टुडिओ मोठा म्हटल्यावर सेटअप पण मोठा लागेल ना, उगाच खर्च वाढत. आता त्यांना सरळ सरळ नाही म्हणता येत नव्हतं, मग त्यांना सांगितलं की सकाळपर्यंत सेटअप लावून द्या, मग बघू. मला नाही वाटत उद्या सकाळपर्यंत होईल त्यांच्याकडून. आणि जर त्यांनी सकाळपर्यंत सेटअप लावलाच तर मग घेऊन टाकू. जे तू त्या माणसाला परीक्षेलाच बसवलंयच असं म्हण की. बघूयात आता पास होतोय का नाही ते. चला चला चला, जरा लवकर लवकर हात चालवा, वेळ कमी आपल्याकडे. सर, अजून 2-4 माणसं असती तर जमलं असतं नाही? जमणार तर आत्ता यायच. आता बघा, 2-4 जणांचं काम मी एकटाच करून दाखवतो. मामा, तुम्ही बाकीचं बघा, मी करतो ते. ते घ्या जरा इकडं. ते घ्या इकडं. अगं साव, ठीक आहे, तू कशा पाय करतेस? केतनला सांगायचं ना. त्या असतो ते ग, उद्या जाऊन सासरी करावं लागलं तर म्हणून करते. सासरी सासरी गेल्यावर तू कशा पाय करशील ग? तुझा नवरा असेल की तो करल. त्याला पण नाही जमलं तर किंवा तो म्हणाला मी नाही करणार, मग अरे वा, असं कसं म्हणे. आपण असं करूया, आपण ना तुझ्यासाठी लय प्रेमळ, तुला जीव लावणारा, लय काळजी घेणारा नवरा ओळखून काढूया.